एकदम हळू. सर आपण आज या ठिकाणी आरती घेतलेली आहे आणि मध्ये दर्शन घेतलेलं आहे. बाहेर ना मुंबई स्टार कोण आहे? आज आपण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि आरती केलेलं आहे. काय सांगाल नेमकं? आमच्या इकडचा हिंदू समाज आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जसा प्रत्येक हिंदू नवरात्र साजरा करतो, देवीची पूजा अर्चना करतो, तसंच इकडचा आमचा हिंदू समाज 9 दिवस इथे देवीची पूजा अर्चना करतो. पण इथे आजूबाजूला काही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप वळवळत आहेत आणि त्यांना वाटतं की हा त्यांचा अफगाणचा पाकिस्तान आहे आणि इथे येऊन आमची नवरात्री 9 दिवस साजरा पण कधी कधी ते करायला देत नाही. 2-2 दिवस कधी कधी ह्या लोकांना त्यांच्यामुळे बंद ठेवायला लागतं. या भागातला हिंदू जो पहिला 70-80% होता, आज 50% आलेला आहे. तर म्हणून माझ्या इकडच्या हिंदू समाजाला त्यांचं मनोबल वाढवावं, त्यांनाही कळावं की आम्ही सगळेजण हिंदुत्ववादी विचारचे सगळे कार्यकर्ते इकडच्या हिंदुत्ववादी समाजाच्या बरोबर आहोत, हिंदू समाजाच्या बरोबर आहोत आणि आपण आपल्या हक्काचं हिंदू राष्ट्र इथे कुठेही सोडून जाऊ नका. सोडायचं असेल तर या हिरव्या सापांना त्यांच्या पाकिस्तानमध्ये जाऊन दे, तुम्ही इथून जायचं नाही. आणि यापुढे मी पोलीस प्रशासनाला पण सांगेन, जसं त्यांच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये माझ्या इकडचा हिंदू समाज कुठलीही व्यत्यय आणत नाही, कुठलीही अडीअडचण आणत नाही, तसं माझ्या 9 दिवसच्या इथे नवरात्रीमध्ये या पुढच्या काही दिवसामध्ये कोणीही अडचण आणली तर या पुढची महाआरती त्यांच्या मस्जिदीच्या समोर होईल, एवढं मी शब्द देऊन इकडल्या पोलिसांना आणि प्रशासनाला म्हणून परत इकडच्या माझ्या हिंदू समाजाला कोणीही दबाव आणि कुठलीही भीती आणि कुठलीही दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आज तर फक्त सांगून आलो आहे, पुढच्या वेळी त्यांच्या थेट मोहल्ल्यामध्ये जाऊन उभा राहून महाआरती करून येईन. म्हणून जास्त वळवळ करायचं नाही, जेवढं आहे तेवढ्या लायकीमध्ये राहावा, एवढं संदेश देण्यासाठी आलेलो आहे. सगळ्या हिंदू समाजाने मोठ्या ताकदीने आणि उत्साहाने तुमचा नवरात्री ते साजरा करावा, एवढंही माझ्या हिंदू समाजाला संदेश देण्यासाठी आलेलो आहे. काय मुस्लिम समाजाचे नेते आहे आणि ते म्हणत आहे की भाजपमध्ये आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की सांगताय की त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे, आम्ही मुस्लिम समाजामध्ये जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही काहीतरी विचार करणार. मी माझ्या हिंदू समाजाबद्दल विचार करतोय, मी माझ्या हिंदू समाजाची बाजू घेतोय. ज्याला जे वाटायचं आहे ते वाटू शकतात, ज्यांना जे चटके लावून अंगावर घ्यायचे ते लावू शकतात, तो माझा विषय नाही. संभाजी भिडे यांनी सांगितलं की जे हिंदू समाज आहे ते महामूर्ख आहे, म्हणजे दांडिया आहे. मी आज हा विषय माझ्या इकडच्या हिंदू समाजाचा महत्त्वाचा आहे, त्यांना ताकद देण्यासाठी आलेलो आहे. या संबंधित काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. भाजपा 140 जगह लढणार आहे. भाजपा जय श्रीराम. सर क्या कहेंगे आप यहाँ पर जब आए हैं, कुछ लोग उन्होंने पहले कंपेयर किया कि जहाँ नीतीश रहने जाते हैं तो उसका अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये मेरा हिंदू राष्ट्र है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ, मैं कहीं भी महाआरती कर सकता हूँ. और अगली बार मेरे इधर के हिंदू समाज को नवरात्रि करने से किसने भी यहाँ रोका तो अगली महाआरती उनके मस्जिद के सामने करके जाऊंगा, इतना वो लोग ने समझना चाहिए. चैत्र रामनवमीची मिरवणूक हे कशी असणार आहे? मिरवणूक कशी असणार आहे? ते आता इथल्या लोकांना तुम्ही विचारा. मिरवणुकीमध्ये तुम्हाला जय श्रीराम बोलायला बोलू. सर आपने यहाँ का कुछ प्रश्न विधानसभा में उठाया था जहाँ पे इलीगल स्ट्रक्चर और डबल महले घर बन रहे हैं, कई मुद्दे आपने उठाए थे, क्या कहेंगे? कार्रवाई होगी उसके ऊपर, प्रोसीजर चालू है. जब भी तोड़ने के लिए बुलडोजर आएगा तो भी पहला फोन आपको करूंगा. सर आप पहले सेक्युलर सर, मेरा खून भगवा है, मुसलमानों के मेरा खून भगवा है. बैठते थे उठते थे, लेकिन मुसलमानों से इतनी नफरत मेरे को राष्ट्रभक्त मुसलमान से तकलीफ नहीं. यहाँ रह के मेरे आके नवरात्रि में रह के खड़े रहो, मेरे साथ आरती मनाओ, वो मुसलमान के साथ मेरे को तकलीफ नहीं. मगर जो आके इधर दादागिरी दिखाएगा, इधर आके हम हमारे खिलाफ, हिंदुओं के खिलाफ बात करेगा, वो जिहादियों के खिलाफ हम लोग जरूर है. चलो. क्यों लगता है आपको जिहादी है यहाँ पे तो सब मुसलमान, हिंदू मुस्लिम भाई बहन सब ऐसा है ना? ऐसा है तो फिर इन लोग को 9 का 9 दिन नवरात्र मनाने दो. इधर तुम्हारे ईद के टाइम पे हम लोग तकलीफ नहीं देते,
तो हमारे नवरात्रि के टाइम पे भी तकलीफ नहीं देना, वरना ईद के दिन कभी पथराव होना चालू होएगा ना, ये सवाल भी पूछ नहीं पाएंगे। चलो जय श्री राम। त्याला पूछला सर अच्छा लगा